नमस्कार, मी शिवाजी आप्पासाहेब धुमाळ, राहणार फारोळा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर येथील रहिवासी शेतकरी आहे आणि मी SRT पद्धत शेती करत आहे. आणि मी या मागच्या वर्षी कॉटन लागवड केलं होतं आणि यावर्षी मी ऊसाची लागवड करून 8 फुटाचा गॅप सोडलेला आहे. मध्ये 8 फुटाच्या गॅपमध्ये सरकीची लागवड केलेली आहे. कॉटनची सरकी पण, कापूस पण भरपूर आहे, सूर्यप्रकाश पण भेटतो, ऊस पण चांगला आहे आणि सर्व काही खंडाकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. खंडाकाळे सरचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळं आम्हाला SRT बघायला भेटली. त्यांनी हे तंत्रज्ञान समजून सांगितलं आणि आम्ही खूप खूप आनंदी आहोत. कापूस पण भारी आहे, ऊस पण भारी आहे आणि डबल उत्पन्न घेण्याची संधी पण भेटली आहे. SRTमुळं डवरणीची गरज नाही, खुरपणीची गरज नाही. त्याच्यामुळं काही याच्यात बैल, काही ट्रॅक्टर काही घालायची गरज नाही. त्याच्यामुळं मालाला तकलीफ होत नाही, ऊसाला पण तकलीफ होते. ऊस पण चांगला आहे, 1.5 एकरचा प्लॉट आहे. इकडं 1.25 एकरात सरकी पण लागवड केलेली आहे ऊसात आणि इकडं मूग, इकडे ह्या 1.25 एकरात मूग आणि ऊसाची दोन्हीची लागवड केलेली आहे. आणि आता पोळ्याला मूग काढल्यानंतर मध्ये 3 याच्यात रेन पाईपवरती पावसाळी कांदा लागवड करायचा विचार चालू आहे. तर मग याच्यात कांदा जमल का नाही जमल, मला याचं कमेंटमध्ये करून दाखवा. हे बघा गारबाची शेती. आपण गारबासाठी तण पण तसंच ठेवलेलं आहे. काही वळीत तण पण ठेवून बघितलं आपल्याला अनुभव घ्यायसाठी की बाबा याच्यात माल कसा येईल, मुगाच्या वावरात माल कसं येईल. त्याच्यामुळं हे मध्ये मूग पेरलेला आहे आणि याच्यात आता पावसाळी कांदा घ्यायचा विचार चालू आहे. हे सर्व खंडाकाळे सर यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. खूप खूप धन्यवाद खंडाकाळे सरांचे. ऊस पण भारी आलेला आहे, मूग पण चांगला आहे याला. आणि विशेष म्हणजे याला अजून एकही दाणा रासायनिक खताचा टाकलेला नाही आहे. फक्त सरकीला 7 किलो खत, कारण पातळ सरकी असल्यामुळे फक्त टोकन पद्धतीनं 7 किलो खत फक्त 10-20 घातलेलं आहे. विर्या पण टाकलेला नाही आहे. कापसाची पण हाईट जवळपास 2 फूट झालेली आहे. एक फवारणी झालेली आहे कीटकनाशकची. फक्त सरकीलाच खत टाकलं, अजून ऊसाला काही खत टाकेल नाही आहे. ऊस पण हिरवागार असा आहे. राम.